चला आपण जास्त वेळ खर्च करू शकत नाहीये मित्रांनो, आपण टॉस घेऊयात. चला रवी दादा, आपण जास्त वेळ खर्च करू शकत नाही आहोत कारण सूर्य परतीच्या दिशेला आपण पाहतोय. चला टॉस होतोय, 2 षटकांचा सामना असेल. आजच्या दिवसातील शेवटची मॅच, 2 ओव्हरची मॅच. माननीय आदरणीय राजेजी तळेकर यांच्या शुभ हस्ते टॉस. धोंडेवाडी आणि आसरेवाई या 2 संघामध्ये होतोय टॉस. आणि अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री सिद्धेश्वर स्पोर्ट वारणा माणगाव आयोजित श्री सिद्धेश्वर चषक सन 2025 मध्ये आजच्या दिवसामध्ये इथं आयोजकांनी मला समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचं विशेष आभार व्यक्त करतो. आणि आज या आयोजनामध्ये संपूर्ण आयोजकांनी केलेले काम त्यांना मी एक शब्बासकीची थाप देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. आणि याच्यानंतर आपल्याशी जोडले जातील सकाळपासून ज्यांनी अगदी बहारदार, रुबाबदार आणि दमदार शब्दातून सर्वांची मन जिंकली, अर्थातच रुपेश सर आपल्याशी जोडले जातील. प्लीज सर, वेलकम. चला मी कमिटीला विनंती करीन. चला रवी अर्जुन सागर दादा, आपण शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. आज दिवसभरामध्ये त्यांचा आवाज ऐकलात आणि बऱ्याच वेळा मत आपण अनेक असोसिएशन मध्ये मात्र ज्यांचा आवाज ऐकत असतो ते श्रीकांतजी साबळे सर यांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी पूर्ण कमिटीला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि आपण पाहायला गेलं तर आज दिवसभरामध्ये ज्यांचा गोड आवाज इथे मात्र पाहायला मिळतोय, शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आणि मी त्याचबरोबर सारखेवाडीला विनंती करेन की आपण इथे यायचा, आपलाही शुभ सन्मान घेतला जाईल. शुभ सन्मान इथे मात्र होताना पाहायला मिळतो. दिवसभरामध्ये ज्यांच्या आवाजाचा डंका पेटताना पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं मात्र अगदी कमी वेळामध्ये मात्र समालोचन क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा डंका पेटवलाय ते श्रीकांत साबळे सरांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. श्री सिद्धेश्वर चषक 2025 मध्ये आज दिवसभरामध्ये त्यांचा आवाज ऐकला आणि आज या स्पर्धेतून ते रजा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं मनापासून आभार. आपण इथे आलात आणि वेळेवरती आपण आज उपस्थित झालात आणि आपल्या आवाजानं मात्र सगळ्या प्रेक्षकांना भुरळ पाडलीत, त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आणि धन्यवाद. शुभ सन्मान सगळी मुख्य कमिटी आपल्याला पाहायला मिळतो इथे. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेला तरी आवाजानं मात्र आज खेळाडूंचं ही मात्र स्फूर्ती वाढवली असे आदरणीय श्रीकांतजी साबळे यांचा शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय. गोड आवाज आणि गोड आवाजावर गोड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. थँक्यू सर, आपण इथे आलात, आपल्या गोड आवाजाने स्पर्धेला एक रंगत दिली, त्याबद्दल मनापासून आभार, धन्यवाद. चला फास्ट करा लवकर, 2 षटकाचा खेळ राहील आणि टॉस इथे जिंकलाय गुरुदत्त क्रिकेट क्लब धोंडेवाडीनं आणि क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. श्री भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी टीमला मात्र इथे निमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. आसरेवाई टीम या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. पहिला बॉल, गेम ऑन डिस्प्ले, संघर्षाला सुरुवात. अरविंद गोलंदाजी मार्गवरती, सतीश शनस फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. पहिला बॉल जरूर फसला तिथे, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक आहेत परंतु नो बॉलचा इशारा आलाय. ओहो, या मॅच मध्ये काय घडलंय? चेक इथे मात्र केला जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी इथे मात्र करण्यात जरूर आली आहे, परंतु अजूनपर्यंत सांगता येणार नाहीये. हा विकेट आहे की नो बॉलचा इशारा जरूर दिलाय. कशासाठी नो बॉल आहे सर? ओहो, विकेटचे सरळ फिल्डर. ओके, पण कॅमेरामध्ये आला तर इथून, नाही तर मग ऑन फील्ड निर्णय असेल. चेक केला जाईल. ओव्हर स्टेपिंग
सर रनआउट चेक करायचं आहे का? ओके, रनआउट साठी रिव्ह्यू घेतलाय, नो बॉल तर आहेच. ओके डन. काय करायचं? सर कॅमेऱ्यामध्ये आलेलं नाही. ऑन फील्ड डिसिजन फायनल. यस, नोट आउट. ऑन फील्ड डिसिजन नोट आउट होता, त्याच्यामुळे फलंदाज सुरक्षित असतील. कॅमेरामॅन, क्रुशल मॅच आहे, जरा लक्ष द्या. सतीश शनस ऑन स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत. पहिली विकेट जरूर आली होती, नो बॉल आला. त्याच्यानंतर पाहायला गेलं तरी विकेट आली असती. काय कमाल केली होती अरविंद या गोलंदाजाने. पहिल्याच बॉल वरती आक्रमकता धारण करत गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळाली होती. त्याच्यानंतर नो बॉल आला, झेल पकडला होता, नो बॉलची विकेट आली नसती. परंतु रनआउट साठी तिसऱ्या पंचाने इथे मात्र मागणी केली होती. ऑन फील्ड पंचाने इथे मात्र आपण पाहायला गेलं तर फलंदाज सुरक्षित आहेत असा डिसिजन दिला होता. त्याच्यानंतर आपण ऑन फील्ड निर्णयावरती गेलो. सतीश शनस आणि तिथे सुरक्षित झाले प्रशांत. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. जीवदान मिळालंय, जीवदान या खेळाडूला तुम्ही दिलं. बॉल चाललाय सीमारेषा पार, फार 4 की षटकार. षटकार या 6 धावा ऍड केल्या जातील. 6 धावेने 9 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. इथे खूप छान खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम ताकदवान बलवान आहेत. एकापेक्षा एक खेळाडू दोन्ही टीम मध्ये आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. सतीश शनस जास्त वेळ आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतायत, परंतु तेवढे ताकदीचे गोलंदाज आपल्याला मात्र इथे पाहायला मिळत आहेत. अरविंद आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं. डीप मध्ये आदित्य यांच्याकडनं आणि तोपर्यंत सिंगल इथे मात्र घेतली जातोय. सिंगल नंतर धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 10 धावा. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. फास्ट मॅच थोडीशी करायची आहे तुम्हाला. बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र इथे अडचण निर्माण होईल आणि तुम्हालाच बॅटिंग करायची इथे. फटका फसलाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत आणि परंतु इथून नो बॉलचा इशारा परत एकदा आलाय. पहिल्या बॉल वरती पाहायला गेला तर विकेट आली होती सतीश शनसची, तिथेही नो बॉल आला आणि त्याच्यानंतर प्रशांत आले. प्रशांतने ही ट्रॅप करण्याचा परिपूर्ण प्रयत्न अरविंद यांनी केला. झेली पकडला होता, तोही नो बॉल आलाय. आता फ्री हिटचा बॉल इथे मात्र असणार आहे. जीवदान मिळालंय प्रशांतला, जीवदान मिळालंय सतीश शनसला. दोन्ही खेळाडूंना जीवदान मिळालंय. फ्रीटचा बॉल आहे, झेल घेतला तरी फायदा होणार नाहीये. तुम्हाला बॉल फेकावा लागेल. रनआउटची संधी फक्त इथे उपलब्ध असणार आहे. बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतात. 2 धावेने धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 14 धावा बॉल झालेत या षटकामधील. आतापर्यंत 4 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चला काय झालंय? हॅलो चेक, हॅलो चेक. या निर्णय आपल्यापर्यंत येईल. 2 पंच एकत्र येतात. काय घडलं मैदानामध्ये ते आमच्यापर्यंत पोहोचले नाही. तोपर्यंत आपण पाहायला गेला तर कॅश आउटचा निर्णय होता का? परंतु नाही आहे, नो बॉल आहे, फ्री हिट आहे. काहीतरी वेगळं घडलेलं आहे. चला असो, इथून पाहायला गेलं तर दोन्ही टीम परत एकदा सज्ज होत आहेत खेळण्यासाठी. आपण पाहायला गेलं तर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 14 धावा. सतीश शनस स्ट्राईकला पाहायला मिळतात. प्रशांत आहे समोर गोलंदाजी मार्गवरती, चांगली गोलंदाजी केली होती. पण 2 नो बॉल 2 विकेट जरूर आले असते. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर गेली असती. आणखी एक फ्लॅट डिलिव्हरी अफलातून गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळतोय. खूप छान गोलंदाजी या बॉलवरती पाहायला मिळाली. अरविंद या मात्र गोलंदाजांची या बॉल मधील अजूनपर्यंत बॉल शिल्लक आहेत. एक शेवटचा बॉल, 1 टू गो.
5 बॉल मध्ये धावा आल्या 14. अंतिम बॉल वरती सतीश सनस धावा घेतील किती त्याची चर्चा मात्र पाहायला मिळणार आहे जरुरी ते. चांगला फटका जीवदार मिळाला होता पहिल्या बॉल वरती. नो बॉल होता तो. त्याच्यानंतर मात्र शेवटच्या बॉल वरती एंड इज वेल साखरेसारखा गोड केलाय. बॉल सीमा पार. आणखी एक शानदार श्री सिद्धेश्वर चषक 2025 मधील षटकार. या षटकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 20 आणि स्कोरबोर्ड. चला वेळ घेऊ नका. 2 ओव्हरच्या षटकाची मीटिंग घेऊ नका प्लीज. सर थोडा आवाज करा प्लीज. थँक्यू. प्रशांतला पाहतो याचाही झेल सुटला होता. आता या प्रशांतला मात्र कशा पद्धतीने मात्र खेळ करतील प्रशांत हे पाहणं गरजेचं. फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जातात. गोलंदाजी मार्क वरती सुशांत आलेत. क्रमांक 2 म्हणजे अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये आता धावा किती घेतल्या जातील. सतीश सनसला स्ट्राईकला आणलं गेलंय. ही रणनीती खूप चांगली आहे आणि त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. 2 षटकार आलेत आणि 2 षटकारांना धावसंख्या ही आकार उकार पहिल्या षटकामध्ये सतीश सनस यांनी दिलंय. चांगला बॉल फाईन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. बॉल वेगानं भन्नाट वेगानं निघालाय. सीमारेषा जवळ अडवला जाईल का. होय अडवलाय अंतिम क्षणी. बघता बघता 2 धावा 3 धावा कंप्लीट झाल्या. चौथीचा प्रयत्न आणि चौथी ही धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. रनिंग बिटवीन द विकेट. हे चपल आहेत विकेट मध्ये प्रशांत आणि सतीश सनस. 40+ कडे वाटचाल आहे. 38 कदाचित वय असावं. सतीश सनस फिटनेस मॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि खूप छान खेळ मैदानामध्ये सातत्याने त्याची मांडणी आपल्याला पाहायला मिळत असतं. 2 बॉल झाले. 2 बॉल मध्ये 5 धावा दुसऱ्या षटकामध्ये आल्या. धावफलकावरती धावा आल्या त्या 25. धावून 4 धावा घेतल्यात. काय अप्रतिमरित्या फान मध्ये खेळून काढल्या. गॅप शोधून काढले. परत एकदा तिकडेच पाहतायत. पाणी दौरा कंप्लीट करतायत. कदाचित गोलंदाजी वरती मात्र इथून प्राय करण्याचा प्रयत्न स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षण आहेत. एकदा मात्र पूर्ण स्ट्राईक कन्वर्ट होईल आणि तेच करायचं आहे त्यांना तिथे. प्रशांत आता स्ट्राईकला येतील का. आले. तिसरी धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते इथे आणि बघता बघता 3 धावा पूर्ण होताना पाहायला मिळाल्या आणि या 3 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 28 धावा 28. 2 षटकांमध्ये हा धावसंख्या भरपूर झाली. अजूनपर्यंत या षटकातील बॉल शिल्लक आहेत 3 बॉल मध्ये मात्र आता धावा येतील किती ती हे पाहणं गरजेचं. थोडं फास्ट करा प्लीज फलंदाज. फिल्डिंग करणाऱ्या टीमला बॅटिंग करायची आहे. त्यांना अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या. उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता दोन्ही टीमनी उपस्थित राहायचं आहे. साधा सोपा झेल आणि पकडला गेलाय. फलंदाज बाद होतील. प्रशांत माघारी जातील. झेल पकडलाय तिथे. अप्रतिमरित्या आपण पाहायला गेलं तर एबी या खेळाडून चला इथून असोसिएशनच्या कमिटीने आणि आयोजक कमिटीने सांगितलं सकाळी 7:30 वाजता दोन्ही संघांनी ग्राउंडवरती रिपोर्टिंग करायची आहे. कारण उद्या 4 संघ एक्स्ट्रा आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. भैरवनाथ स्पोर्ट्स पुसारले आणि योद्धा 11 आलतूर आणि पुसारले टीम. आपले समर्थक असाल तर कृपया आपण आपल्या संघापर्यंत ही रिपोर्टिंग करायचं आहे. भैरवनाथ स्पोर्ट्स पुसारले आणि योद्धा 11 आलतूर टीम दोन्ही टीमला विनंती आहे की आपण ठीक 7:30 वाजता मैदानामध्ये हजर राहायचं आहे. आणि त्याचबरोबर अभिजित स्पोर्टिंग परली निनाई आणि सुपर 11 पुसारले कृपया आपणही ठीक 8 वाजता इथे उपस्थित राहायचं आहे. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपण पाहिला गेलं तर क्षेत्ररक्षक येतात. डाऊन द बॉल चान्स नाही आहे. बॉलला भिरकावून दिलंय. सीमारेषा पार. आणखी एक शानदार आल्या आल्या मात्र ठासून ठोकून दिलंय नितीन यांनी. षटकार की चौकार. या 4 धावा ऍड केल्या जातील. 4 धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 32 धावा 32 ऑन स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते. अंतिम षटकातील शेवटचा बॉल
शेवटचा सामना आपल्याला आजच्या दिवसातील मात्र पाहायला मिळतोय. स्ट्राईकला पाहतोय आपण नितीन, ज्यांच्या बॅटमधून चौकार आलाय, खूप छान येते, तिथेही मात्र त्यांनी संधी मिळवली आहे. मोठा फटका जरूर खेळायचा होता, संधी आहे तिथे झेल बाद होण्याची, तोही झेल झालाय ड्रॉप, म्हणजे आणखी 2 धावा या ऍड केल्या जातील. एक एक धाव महत्वाची आहे आणि तिथेही मात्र आपण पाहायला गेलं तर झेल ड्रॉप झाला. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 34 धावा. आता विजयासाठी 35 धावांची गरज. 12 बॉल 35 धावा. चला टीम मीटिंग घेऊ नका, तुम्हाला अंधार पडेल. लगेच मैदानाच्या बाहेर या आणि आतमध्ये लगेच डेरे दाखल व्हायचं आहे. टीम आश्रेबाई आपण लगेच मैदानामध्ये जायचं. फलंदाज येतील मागून, तुम्ही लगेच मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला धोंडेवाडे आपल्याला बॅटिंग करायची आहे. जसं जसं संध्याकाळ होईल बॉल ट्रॅव्हल होणार नाही, त्यामुळे फलंदाज लगेच आपण मैदानामध्ये पाठवा. ओके, संदीप घोलप यांचे चला चिरंजीव इथे उपस्थित झाले. सन्मक यांचंही सहर्ष स्वागत. यांच्या नावानं टीम आपण प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना पाहतो आपण. अखंड शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये आमचे खजिनदार आदरणीय संदीपजी घोलप साहेबांचा चिरंजीव सन्मॅकचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. आमचा छोटा मोठा नन्ना खेळाडू मैदानामध्येही तुम्हाला कधी कधी दिसतो आणि याच्याच नावानं संघही खेळला जातोय. सन्मॅक संदीप घोलप यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. बाबा हे असतील इथे, परंतु त्याचंही मोठं योगदान राहिलं गेलंय. चला लगेच मॅच चालू करायची आहे. पंचांना विनंती असेल. बारा बॉल आणि विजयासाठी 35 धावांची गरज. पहिल्या षटक सतीश सनस हे मात्र घेऊन येताना पाहायला मिळत आहेत आणि सलामीला मैदानाची जोडी तेजेश आपण पाहतोय आणि शेखर हे 2 फलंदाज मैदानामध्ये डेरे दाखल झालेत. चला सतीश सर घ्या, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. गेम ऑन डिस्प्ले. संघर्षाला सुरुवात. 12 बॉल 35 धावांची गरज. सतीश सनस पहिला बॉल घेऊन समोर आहेत. फलंदाज तेजेश पहिल्याच बॉलवरती प्रहार केला, डासून ठोकून दिलं, बॉलला पाठवून दिलंय सीमारेषा पार. सतीश सनस यांच्या बॉलवरती तडाखा देत ठोकलाय ठासून तेजसने षटकार आणि मॅच मध्ये आम्ही आहोत याचं उत्तम उदाहरण देत असताना पाहायला मिळतात. काय खेळ झाला, दोन्हीकडे मात्र आग लागताना पाहायला मिळेल. जबरदस्त क्रिकेट मात्र पाहायला मिळणार आहे. पहिल्याच बॉलवरती इरादे पक्के केले, तेजशाने षटकार ठोकलाय आणि मात्र इथून आपण पाहायला गेलं तर अप्रतिम उदाहरण दिलंय. या मॅच मध्ये आम्हीही बनले गेलेत आणि मॅच मध्ये बनवताना मात्र पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती षटकार येतो, त्याने आत्मविश्वास तेजस वाढला गेलाय. सतीश सनस दुसरा फुलटॉस बॉल होता, चुकी झाली आहे. तेजस नाराज असतील स्वतःवरती, त्यांना माहिती आहे की हा मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करणारा बॉल होता, परंतु चेंज ऑफ द स्पेस केला होता. बॅटच्या मधोमध आला नाही आणि त्याच्यानंतर डॉट बॉल आलाय. 6 धावा तर धापलकावरती पहिल्या बॉलवरती आल्यात. 12 बॉल मध्ये तुम्हाला 35 बनवायचे आहेत. अजून 29 धावांची गरज आहे. 10 बॉल मध्ये आणखी फ्लॅट डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळाली. सतीश सनस यांना मात्र तुम्ही जास्त वेळ त्यांच्यावरती आक्रमण करू शकत नाही. अनेक वेळा पाहिला, पण एक चांगले गोलंदाज आयकॉन प्लेअरही राहिले गेलेत.
खूप छान इथे गोलंदाजी सातत्याने करणारे गोलंदाज म्हणून ओळख राहिले गेली. परंतु दुसऱ्या बाजूला पण पाहायला गेलात तर फलंदाजी करणारी टीम आसरेवाईकडनं ही तेवढे ताकदवान फलंदाज मैदानामध्ये. धोंडेवाडी टीम कडनं मात्र पाहायला गेलं तर फलंदाजीची कमी नाही आहे. तेजस आणि शेखर ही दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत धोंडेवाडी टीम कडून. 3 बॉलचा खेळ झालाय, 7 धावा आल्यात. आणखी एक धाव, एका धावेने फरक पडणार नाहीये. तुम्हाला मोठे फटकेबाजी करावी लागेल जर का या टीम बरोबर तुम्हाला जिंकायचं असेल. बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आली आहे. सिंगल नंतर धावफलकावरती 7 धावा. पहिल्या षटकामध्ये कमीत कमी 20 धावा येणं अपेक्षित आहेत. तसं होताना पाहायला मिळेल का? परंतु 4 बॉल झालेत. 4 बॉल मध्ये 7 धावा आल्यात. पहिल्या बॉलवरती 8 धावा आल्यात आणि पहिल्या बॉलवरती षटकार जरूर लावता. त्याच्यानंतर कमबॅक केले सतीश शनस या गोलंदाजांनी. आणि ज्यांच्या बॅटमधून षटकार आला होता ते तेजस मात्र आता स्ट्राईकला पाहतोय आपण. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. ताकद जर वापरली आणि टायमिंगचा प्रॉपर वापर केला तर निश्चित ते मोठे फटके येतील. परंतु तेजस सतीश शनस यांच्या विरोधामध्ये कशी खेळतील? एक मोठे गोलंदाज म्हणून सातत्याने नाव राहिले गेले. एका बाजूला तेजस यांचं नाव राहिले फलंदाज म्हणून. बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट पाहायला मिळते. कटर बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. नकल बॉल टाकला गेला आणि त्याच्यानंतर मात्र इथून थोडीशी चुकी झाली आहे. फलंदाज दुसऱ्या धाव घेण्यासाठी नादामध्ये शेखर यांना मात्र इथून आपली विकेट समर्पित करावी लागेल. आणि फलंदाज बाद शेखर बॅक टू डगआउट. विजय इथून धावफलकावरती 8 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 धावा मापे असावी. आता मग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल इथे मात्र चांगली कामगिरी करतील का? नवीन फलंदाज मैदानामध्ये जरूर गेलेत. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवरती मोठा प्रहार करून मॅचला मात्र आपल्या बाजूने खेचून आणतील का याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. आपण पाहायला गेलं तर षटक क्रमांक पहिला चालू आहे. सतीश शनस गोलंदाजी मार्क वरती 9 धावा धावफलकावरती आल्या. शेवटचा बॉल या षटकामधील फलंदाजीसाठी विशाल आपल्याला पाहायला मिळत आहे. ब्लॉकहोलचा बॉल अप्रतिम मात्र गोलंदाजी सतीश शनस यांच्या स्वरूपामध्ये यशस्वी गोलंदाजी समाप्त होतोय. टीम आसरेवाई या मात्र संघाकडून आणण्यात. इथून आता धोंडेवाडी या टीमला मात्र विजयासाठी हवे आहेत 6 बॉल आणि 25 धावांची गरज. 26 धावांची गरज. 6 बॉल 26 ची गरज इथे मात्र पाहायला मिळते. आता दोन्ही फलंदाज विचार करीत असतील की पहिल्या षटकामध्ये एखाद मोठा फटका आला असता तर मॅच आपल्या बाजूने कदाचित ओढवली असती. परंतु खेळ संपलेला नाहीये. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना कोण जिंकेल ते सांगता येणार नाहीये. 6 बॉल आणि 26 धावांची गरज. सहा बॉल आणि विजयासाठी 26 धावांची गरज. स्ट्राईकला पाहायला मिळतो ज्यांच्या बॅटमधून अप्रतिम पाहायला गेलं तर खेळाडू तेजसच्या बॅटमधून षटकार आलाय तेच मात्र पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 26 विजयासाठी असताना मात्र पाहायला मिळत आहेत. आपण पाहायला गेलं तर 6 बॉलची 26 ची गरज असताना गोलंदाजी मार्कवरती नितीन. पहिला बॉल वाईड आलाय. थोडीशी मात्र जमेची बाजू राहिली गेली. गोलंदाजी करत असताना धोंडेवाडी गुरुदत्त क्रिकेट क्लब धोंडेवाडीचा मात्र खेळ पाहायला मिळतोय. अप्रतिम इथे मात्र पाहायला मिळेल का? षटकाच्या अवकारांची अतमस बाजी होताना पाहायला मिळेल का? रामलीला मैदानामध्ये मात्र काही इतिहास घडेल का? येणारे बॉल असणार 6 विजयासाठी 25 धावांची गरज अजूनपर्यंत इथे मात्र पाहायला मिळतोय. इथे फटका फसलाय पाहायला गेला तर तेजस यांना मात्र इथून चेंज ऑफ द स्पेस मात्र पाहायला मिळालं. खूप चांगली गोलंदाजी इथे मात्र पहिल्या षटकामध्ये सतीश शनसने केली. तिथे मात्र 9 धावा फक्त आल्या. त्याच्यानंतर 6 बॉल मध्ये 26 पाहिजे. आता 5 बॉल मध्ये 25 बॉल आला. एक डॉट. समीकरण बदलत चालली. दीपक वारंग सरांचा मी कौतुक करू गुणलेखक आणि त्याचबरोबर NP लाईव्ह पूर्ण टेक्निकल टीम दिवसभरामध्ये चांगलं काम केलंय. संधी आहे तिथे रनआउटची. आज थोडस मात्र इथे पाहायला गेलं तर हताश झाले होते तेजस. त्यामुळे ते फटके येत नव्हते. त्याच्यानंतर स्वतःवरती नाराज आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. तेजस बॅक टू डगआउट. आता विजयासाठी समीकरण बदलली गेली.
3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 25 धावांची गरज. 4 बॉल बापरे, असं पहिला बॉल वाईड आहे. 4 बॉल मध्ये 25 ची गरज. चार बॉल 25. समीकरण पहा तुम्ही. इथे चांगलं खेळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जरुरी ते खेळ आहे. समोर फलंदाज अरविंदला पाहतो इथे. विशालला पाहतो इथे. विशाल कामगिरी करतील का या मॅच मध्ये ते पाहणं गरजेचं. हा फटका चांगला जरूर आलाय तिथे. आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. सतीश सनस कोणतीही चूक करणार नाहीयेत. क्रमांक 3 चा विकेट विशाल यांच्या स्वरूपामध्ये माघारी. आता विजयासाठी 3 बॉल आणि 25 ची गरज. चला फास्ट घ्या, फास्ट. चला फलंदाज पाठवा लगेच मैदानामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनवताना पाहायला मिळतात आपल्याला. सुशांत. गोलंदाजी मार्गवरती नितीनला पाहतोय. परिपूर्ण आपल्या बाजूने मात्र मॅचला बनवलंय. खूप छान इथे क्रिकेट पाहायला मिळालं. दोन्ही टीमची ताकद पाहायला मिळाली. परंतु या अंतिम क्षणी खेळाला आपल्या बाजूने मात्र नेताना पाहायला मिळतात. इथे टीम आश्रय वाईनं मात्र चांगला खेळ. सतीश सनचं कौतुक करावं लागेल. तिथे चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. इथून नितीन आता चांगली गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळत आहेत. ऑल द कार्पेट जरूर मात्र इथे खेळून काढलाय. सुपर 4 मध्ये जाणारा संघ कोणता असेल त्यासाठी मात्र ही सामना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे उद्याच्या दिवशी जिंकणारा संघ इथे मात्र परत एकदा येण्याची संधी त्यांना मात्र प्राप्त होणार आहे. कोणत्या संघाला सुरुवात. 1 बॉल 23 धावांची गरज आणि संघ ठरतोय सुपर 4 मध्ये जाणारा. आज दिवसभरामध्ये चांगली दमदार खेळी मात्र पाहायला मिळाली. ते आश्रय वाई आणि अ गटातील सामना मात्र पाहायला मिळाला तर सह्याद्री 11 जुगाई या दोन संघांमध्ये मात्र आपण पाहायला गेलं तर दोन्ही संघ सुपर